सेल्फ सर्व्हिस भाग 6वा। आम्ही आमच्याकडे पाण्याची सेवा पण आपल्याकडे सेल्फ सर्व्हिस आहे। लोकांना स्वतः पाणी घ्यायचं आहे, आम्ही काउंटर आणून देत नाही। त्याच्यावर एक गंमत सांगतो। ही आपली मम्मम रूम तयार झालेली आहे, म्हणजे फिटिंग रूम। श्री स्वामी आई फिटिंग रूम असं नाव दिलेलं आहे। स्वामी समर्थ महाराजांच्या नावानेच ही फिटिंग रूम आहे। तो आपण त्याला स्वामी आई नाव दिले। हे बघा, आता दुपारचे 2 वाजले, तर आवरायला मी घेतोय। तर इथे प्रत्येक काउंटर, म्हणजे इथे ही टेबल ठेवली आहेत सगळीकडे। हे बघा, प्रत्येक टेबलाच्या वरती इथे काउंटर जे आहे, इथे आम्ही पाण्याचे जार ठेवलेले आहेत आणि लोक मिसळ खाताना इथून मिसळ खाली घेतात, तसंच पाणी पण लागल्यावर घेतात। फक्त आमच्याकडे गंमत अशी आहे की, मला इकडे एरिया दाखवतो। आमच्याकडे गंमत अशी आहे की आमच्याकडे बिस्लरी बॉटलच जास्त लोक घेतात। म्हणजे पाण्याची बॉटल जी आहे बिस्लरीसारकी किंवा ब्रँडेड बॉटल कुठली असते आमच्याकडे ती, त्याच्यामुळे आमच्याकडे हे आम्ही ठेवलेली व्यवस्था। 100 80 लोक बिस्लरी बॉटलच घेतात की पाण्याच्या बॉटलच घेतात, त्याच्यामुळे आम्हाला तो काय प्रॉब्लेम नाही आहे। आणि हा बायपास प्रॉब्लेम आमचा गेला निघून। कारण कसं आहे, पाण्यासाठी आमचा विषय चालू व्हायला की आम्ही काउंटरवर द्यायचं, पण त्याच्यासाठी परत एक माणूस लागणार आहे। आणि गंमत अशी आहे की मग केलं तर मग पूर्ण सेल्फ सर्व्हिसमध्येच करायचं, असं आमचा निर्णय हा बघा। हा आपला हायवे, पुन्हा एकदा सांगतो मी, हा रत्नागिरीकडे गेला रोड, आणि हा रोड गेला पूर्णपणे गणपतीपुळा, गुहागर रोड, त्याच्यानंतर खंडाळा, नंतर जयगड, हा सगळा रोड गेला। हे आपलं, आणि मेन म्हणजे फायदा काय माहिती आहे का मला, म्हणजे आमचा विषय की आम्हाला भाडं काय विषय नाही। आमची सगळी प्रॉपर्टी आमची आहे। 22 गुंठेची जागा आहे, ती सगळी आमची आहे। त्याच्या पलीकडे पण आमची जागा थोडीशी आहे, 5-6 गुंठे रस्त्याच्या पलीकडे गावात जाताना। तर हा जो एरिया, हा सगळा आमचा एरिया आहे, त्यामुळे आम्हाला कुठलाही भाडं वगैरे विषय काय नाही आहे। हे बघा, हा एरिया तुम्हाला दाखवतो। हा बघा, हा सर्व एरिया जो आहे, हा सर्व आमचा स्वतःची प्रॉपर्टी आहे। आम्हाला 1 रुपयाचं भाडं नाही आहे। हा सगळा एरिया आमचा आहे। त्याच्यामुळे काय होतं की बाकी आम्हाला भाडं नसल्यामुळे बाकीचा खर्च कुठलाही नाही आहे। फक्त काय आपण सर्व्हिस देऊ तो विषय, आणि कर्मचारी भाडं किंवा इथे आता काय बाकीच्या गोष्टी सेवा देऊ, त्याचा खर्च काय असेल तो कर्मचाऱ्यांचा पगार हा विषय, भाडं नाही, सॉरी, कर्मचाऱ्यांचा पगार हा विषय। तर हे बघा, प्रत्येक काउंटरच्या वरती तिथे आता आम्ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे। बघा, ही एक आहे, खाली बोर्ड लावलेला आहे असा की इथे पाणी, ताक, पाव लागेल तो एक्स्ट्रा, आणि मिसळ शिवाय जे काय तुम्ही एक्स्ट्रा मागाल ताकासकट, ते सगळं तुमचं तुम्हाला घ्यायचं आहे। आणि हे जवळच्या जवळ असल्यामुळे कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तो। आणि आमच्याकडे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आमच्याकडे 100 80 लोक पाणी बॉटलच घेतात विकत। त्याच्यामुळे अगदी एखाद्याला जरी वाटलं बाबा पाणी प्यावं उठून, तर ते इथलं घेऊ शकतात लोक। आणि तुम्हाला मी मार्केटिंगमध्ये ती गोष्ट सांगतोय, आम्ही ती पूर्ण सिस्टीम केल्यामुळे जे एक्स्ट्रा 2 कर्मचारी लागणार होते ते पण आता बंद झाला विषय। त्याच्यामुळे आता गंमत कशी, 2 कर्मचारी आम्हाला फक्त लागतात। कारण पूर्वी कसं व्हायचं, पाणी वाढायला 2 कर्मचारी, भांडी घासणं, स्वच्छता, असं जवळजवळ 9 कर्मचारी लागायचे। आता फक्त 2 कर्मचारी आमच्याकडे आहेत, महिला कर्मचारी, मी तुम्हाला व्हिडिओत बोलल्याप्रमाणे। हे बघा, आणि मेन म्हणजे आमची स्वतःची प्रॉपर्टी असल्यामुळे आम्ही इथे काही पाहिजे डेव्हलपमेंट करू शकतो। माझं स्वतः, हे बघा, माझं वैयक्तिक म्हणणं असं की खोपटं असावं पण ते स्वतःच असावं, कारण भाड्याच्या ह्याच्यात मरायला होतं। हा माझा अनुभव आहे। हा बघा, हे आमचं छोटंसंच आहे, पण मस्त एक राजासारखा राहतो मी इथे मस्तपैकी। चालेल, धन्यवाद।